नमस्कार मित्रहो, मी अमृता दादासू सूर्यवंशी, दहिवली कॉलेज दहिवडी, बी.कॉम भाग 1. चला तर मी तुम्हाला माझ्या गावची माहिती सांगणार आहे. चला तर भेट देऊया माझ्या भांडवली या गावाला, ज्या गावाने 2018 साली सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला होता व एक इतिहास घडवला होता. आपण याच भांडवली गावाची ओळख करून घेऊया. तर मित्रांनो, भांडवली हे गाव मान तालुक्याच्या वायव्य दिशेला डोंगरदरीच्या कुशीत मानगंगेच्या काठावर हिरव्यागार झाडीत वसले आहे. पूर्वी या गावाचे नाव कामळेश्वर असे होते व गावाच्या ईशान्य दिशेला तेलदरा ही बाडी गावाचा एक भाग आहे. भांडवली व तेलदरा गावची लोकसंख्या 973 आहे व कुटुंबसंख्या 217 आहे. गावातील बहुतांश लोक शेती व्यवसायावर अवलंबून असतात. प्रमुख पिके कांदा, टोमॅटो घेतात. पाण्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम असे हे एकमेव गाव आहे. आपली तहान भागवून दुसऱ्यांच्या गावांना ट्रॅक्टरने पुरवठा करते, म्हणून या गावाला जलभंडारी असे संबोधले जाते. ही गावची ग्रामपंचायत आहे. 1967 साली स्थापन झाली आहे. येथे ग्रामस्थांच्या सर्व अडचणींवर उपाय शोधले जातात व गावचे कामकाज येथून चालते. ही आमच्या गावची आनंददायी शाळा. या शाळेची स्थापना 1932 रोजी झाली. या शाळेत मी माझे प्राथमिक शिक्षण घेतले. हे गोपाळनाथ महाराज मंदिर हे 16व्या शतकातील प्राचीन व सर्वात मोठे मंदिर आहे. मलवडीचे राजे घाडगे यांनी त्रिपुटीवरून गोपाळनाथ महाराजांना येथे आणले असा इतिहास आहे. या ठिकाणी 2 महंत पूजेसाठी आहेत. गुरुपौर्णिमा व कार्तिक कृ सप्तमीला मुख्य उत्सव असतो. गावाला वारकरी संप्रदायाचा वसा व वारसा लाभला आहे. हे मानगंगेच्या काठावर वसलेले श्री विठ्ठल मंदिर हे 1966 रोजी हरिभक्त पारायण माऊली महाराज मौलीकर यांनी उभारले आहे. या मंदिरात आषाढ महिन्यात सप्ताह असतो. श्री भालनाथ महाराज भैरवनाथ मंदिर या देवाची दरवर्षी चैत्र चतुर्दशीला रात्री भैरवनाथ व जोगेश्वरी देवीचं लग्न लावतात. 2018 साली सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावानं भाग घेऊन माथा ते पाळीता हे पाणी फाउंडेशनचे सर्व उपचार अचूक ठिकाणी तयार केले. यामध्ये गावातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी आपले सहकार्य दिले व आपल्या 2 हातांच्या जोरावर गाव पाणीदार केले. यात माझाही खारीचा वाटा होता व या स्पर्धेत राज्यात गावाने द्वितीय क्रमांक मिळवला होता. त्या दिवसापासून विविध राज्यातून लोक गावाला भेट देऊन गेलीत व आता गावाला मान तालुक्याचे मिनी महाबळेश्वर असे म्हटले जाते. गावात 2018 पासून खंडोबा देवस्थानाच्या 67 एकर क्षेत्रात अस्तित्व फाउंडेशन व ग्रामपंचायत भांडवली यांच्या माध्यमातून व गावातील लोकांच्या व दहिवडी कॉलेज दहिवडीच्या NSS कॅम्पच्या सहकार्यातून 7,000 विविध जातीची देशी वृक्ष लागवड करून देवराई प्रकल्प उभा केला आहे. अशा प्रकारे या विजयी यशस्वी गाव भांडवलीची यशोगाथा आज मी तुम्हाला सांगितली.